जन्माला आला आणि त्याचं नामकरण करण्याची वेळ आली त्यावेळी ज्योतिषाचार्यांना निमंत्रित केलं. माझ्या बाळाचं भाकीत पहा आणि एखादं नाव सुचवा. त्यावेळी त्यांच्या मुखातील शब्द बाहेर पडले होते. राजे, तुमच्या पुत्राच्या जीवन राशी जन्मकुंडलीत 2 ग्रहांचं स्थान नाही. एक म्हणजे मंगळ ग्रह आणि दुसरे म्हणजे शनी ग्रह. या 2 ग्रहांपासून तुमच्या बाळाचं जीवन हे विकसित आहे. म्हणूनच तुमच्या बाळाचं नाव अविकसित ठेवा. मग ज्योतिषाचार्यांनी त्यावेळी तुम्ही नाही असं विधान सांगितलेलं. तुम्ही नव्हता, अचानक कसे काय आलात? राजा करंदम, ज्योतिषाचार्यांनी कोणत्या स्थानात शनी देवता आणि अंगारक म्हणजे मंगळ हे दोन्ही ग्रह नाही म्हणून सांगितलं होतं. प्रथम स्थान प्रथम चरणावर सत्य प्रथम स्थानात शनी देवता न होती. पण राजा करंदम, संसार सुखाच्या ठिकाणी हानी पोचवणारी स्थानं कोणती असतील? पंचम, सप्तम आणि दशम स्थान. या पंचम, सप्तम आणि दशम स्थानाच्या ठिकाणी शनी देवता अविक्षिताच्या जीवनात होती आणि म्हणूनच अविक्षिताच्या जीवन राशीत प्रवेश करता क्षणी अविक्षिताचं ठरलेलं लग्न हे मोडलं गेलं. हे कुणामुळे असेल तर या शनी देवतेमुळं. कारण शनी देवता आपल्याला नको नकोशी वाटू लागली. ही शनी देवता म्हणजे वाईट देवता असं आपल्याला भासू लागलं. पण राजे करंदम, ही शनी देवता वाईट देवता नव्हे. तेव्हा राजे करंदम ऐक, अविक्षिताच्या जीवन राशीत मी प्रवेश केलाय. पण आज केलेला तू भक्ती मार्ग हे आरंभिलेले किमिच्छक व्रत, या किमिच्छक व्रतामुळे मी माझी करार छाया मागा घेतली. काय? शनी महाराज, क्षमा करा. त्यावेळी तुम्ही माझ्या बाळाच्या जीवन राशीत नाही या आनंदाने हुरळून गेलो. विशेष तुमचा मान राखीला पाहिजे होता, तो राखीला नाही. पण तुमचं स्थान हे विवाहाच्या ठिकाणी अडथळा आणण्याचं होतं. त्यामुळे तुम्ही तुमचा शनी प्रताप दाखविला आणि माझ्या बाळाचं जुळणारं लग्न मोडून टाकलं. पण काय आहे, या व्रताच्या पुण्याईमुळे पुन्हा तुम्हाला माघार घ्यावी लागली. तुमची दृष्टी माझ्या बाळाच्या जीवन राशीतून मागे टाकणार. अर्थात या व्रताचं पुण्य अगणित होतं. अनेकांना दान केलेल्याचं पुण्य मिळालं. खरंच मी आपल्या उपकारी आहे. राजे, त्यांच्या पुढं अविक्षिताचं जीवन सुखमय करण्याकरता शनी देवता तत्पर होणार आहे. माझ्या मनात जरा भीती आहे. बोलतय बोलतय लांबून बोलतय. त्यापेक्षा पूर्वजन्मीची पितृदेवता गंधर्वराज आपण इथं आहात तेव्हा आमच्या दोघांचा हाती हात द्या. राजे विशालनंतर हाती हात देतील. मग तोपर्यंत पुत्र अभिषेक, आई ही आकाशवाणी, ही देववाणी, ही नभोवाणी. पुत्र अभिषेक, पूर्व दिशेला वाहणारे मरुद ज्यामध्ये धुळीचा समावेश होत नाही ते तुझे कल्याण करतील. पश्चिम दिशेला वाहणारे मरुद तुला सामर्थ्यशाली बनवतील. उत्तर दिशेला वाहणारे मरुद तुला बलशाली बनवतील आणि दक्षिण दिशेला वाहणारे मरुद तुझे स्वस्थ राखतील. थंड थंड पुत्र अभिषेक, थंड तुझी मातृपितृभक्ती, मातृपितृभक्ती, मातृपितृभक्ती. ही देववाणी आणि याचा अर्थ काय असेल तर 4 दिशांचे मरुत एकत्र येऊन एक मरुत या वैशालीच्या उदरी जन्म घेईल, जो या विश्वाच्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट म्हणून गणला जाईल. अभिषेकला तुम्ही जीवनात लग्नाबाबत केलेली प्रतिज्ञा मोडायला लावला. पण मी मात्र माझ्या जीवनात दुसरी प्रतिज्ञा करतोय की तुम्ही कुणीही मला मोडायला लावू नका. म्हणून गंधर्व राजांच्या मुखातील शब्द आहे, प्रत्यक्ष मरुत देवता या वैशालीच्या पोटी जन्म घेणार आणि सार्वभौम सत्ताधीश होणार. तसं असेल तर मी माझ्या जीवनात
प्रतिज्ञा करतोय, अयोध्येच्या राज्यगादीवर राजा म्हणून हा अभिषिक्त करोपी बसणार नाही. त्या मरुत देवतेचा सन्मान आहे. मरुत देवता जर का सार्वभौम राजा बनणार असेल तर मी का राजा बनू? म्हणूनच अयोध्येच्या राजांच्या राजवंशमालिकेत अभिषिक्तचं नाव कधीही दिसणार नाही. पण ही प्रतिज्ञा मोडायला आणखी ओळख काही करू नका. हा सन्मान मरुत देवतेला देऊया. स्वाभिमान आहे. देवतेचा मान तू राखीलास, अर्थात तुझ्या प्रतिज्ञेचा आडम येणं.